नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. माझगाव डॉकचे चेअरमन यांचं म्हस्के यांना आश्वासन. ठाणे शहरात मध्यरात्री वाहतूक बदल लागू आणि नगरसेवकांची तातडीनं सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी. माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्यानंतर बुधवारी 16 जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर यावेळेला प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आश्वासन खासदार म्हस्के यांना दिले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेला माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे. मुंबईच्या हृदयात बसलेली ही ऐतिहासिक शिप बिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका, फ्रिगेट्स आणि पाणबुडींसारख्या महत्त्वाच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली आहे. त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉकचं नाव देशभरात आदरानं घेतलं जातं. पण देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र प्रलंबित आहेत. परमनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल, पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी तसंच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉक कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली. भेटीदरम्यान माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकारी वरुण कुमार चान यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी खासदार म्हस्के यांनी चर्चा केली. यावेळेला प्रशासनानं काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि उर्वरित विषयांवर गांभीर्यानं विचार करण्याचं आश्वासन देखील दिले. या चर्चेमध्ये कामगारांच्या प्रतिनिधींसह डॉकचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी कामगारांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे तो कधीही खोटा ठरू देणार नाही. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि यासाठी पाठपुरावा करेन. संरक्षण मंत्रालयाकडे माझगाव डॉकसाठी अधिकाधिक नवीन काम मिळावं यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. यावेळेला युनियन कमिटीचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण, मयूर डेरे, खजिनदार किरण जाधव इत्यादी उपस्थित होते. आज माझगाव डॉक हा जो देशासाठी जहाजं बनवणारी पाणबुडी बनवणारी ही कंपनी आहे. वर्षानुवर्ष ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे. शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसंदर्भात त्यांचे जगमोहन त्यांची CMD आहेत, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत. त्यांच्याशी आज बैठक झाली. कामगारांचे विविध प्रश्न होते, महिलांचे प्रश्न होते, त्याचबरोबर फिक्स टर्म कामगारांचे प्रश्न होते, परमनंट कामगारांचे प्रश्न होते, मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होती. अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली. बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेले सुद्धा. त्याचं इम्प्लिमेंट्स लवकर होईल. आणि यांच्या पण काही अडचणी आहेत की ही शासनाची कंपनी आहे, परंतु आज जे शिप बनवणं असेल, पाणबुडी बनवणं असेल, त्यावेळी यांना सुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतंय. शासनाचे एवढे कर्मचारी आहेत, आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत, परंतु प्रायव्हेट बिडर त्यामध्ये येत असल्यामुळे, कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे इकडे काम थोडं कमी झालेलं आहे. आम्ही त्यांना सुद्धा शब्द झालेले आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामं सुरू आहेत. या कामासाठी नागला बंदर, भाईंदरपाडा भागात गर्डर उभारले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात 8 ऑगस्टपर्यंत दररोज मध्यरात्री वाहतूक बदल लागू केलेत. हे वाहतूक बदल दररोज 11 ते पहाटे 4 या वेळेत लागू असतील. त्या संदर्भातील अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वडाळा घाटकोपर कासारवडोली या मेट्रो 4 आणि कासारवडोली ते गायमुख या मेट्रो 4 अमार्गिकेच्या निर्माणाची कामं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे.
घोडबंदर भागात या कामासाठी रस्ते तसंच दुभाजकांवर मार्गवरोधक उभारण्यात आलेत, त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्यात. घोडबंदर भागातून हलक्या वाहनांची वाहतूक ही दिवस-रात्र सुरू असते. तसंच गुजरातहून उरण जेएनपेटीच्या दिशेनं आणि भिवंडी उरण जेएनपेटीहून गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भार देखील या मार्गावर रात्री आणि दुपारी सुरू असतो. मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्यानं त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतोय. मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी घोडबंदर येथील नागला बंदर ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप आणि नागला बंदर ते भाईंदरपाडापर्यंत दोन्ही मार्गिकांवर गर्डर बसवले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल करण्याची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार गायमुख मेट्रो स्थानकाच्या कामासाठी या भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना परिसरात प्रवेश बंदी केली आहे. येथील वाहनं परिसरातून घोडबंदर ते ठाणे या विरुद्ध मार्गिकेवरून वाहिनीवरून वाहतूक करत पुढे डावं वळण घेऊन इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथे पुन्हा ठाणे ते घोडबंदर या मुख्य मार्गिकेवरून वाहतूक करतील, तर हलकी वाहनं सेवा रस्त्यावरून वाहतूक करू शकतील. ठाण्यातील रायलादेवी तलावात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्यानं शहरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तातडीनं सुरक्षा योजना राबवण्याची लेखी मागणी केली आहे. रेपाळे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की तलावाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत अथवा जाळी नसल्यामुळे अशा दुर्घटना घडतात. त्यासाठी त्यांनी पुढील उपाययोजना त्वरित कराव्यात. तलावाभोवती मजबूत संरक्षक जाळी उभारणं, तलाव परिसरात रात्रीसाठी पुरेशी प्रकाश योजना करणं, आपत्कालीन मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य उपलब्ध करणं, 24 तास सुरक्षा रक्षक नेमणं, तलाव परिसरात स्पष्ट चेतावणी फलक लावणं. विकास रेपाळे यांनी स्पष्ट केलंय की पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी संबंधित विभागांनी गंभीरतेनं तातडीनं पावलं उचलावीत. देवी तलाव या ठिकाणी काल एका 21 वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. मधल्या काळामध्ये त्याच्या फेस 1चं काम झालं, ब्युटिफिकेशन झालं, परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून MMRDA सुरू झालेलं नाही. त्यांची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे. परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात, जे वॉकला येणारे नागरिक असतात, तरुण जातात. हे पावसाचे दिवस आहेत, तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, लाईफ गार्ड्स नाहीत, त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत, लाईट्स नाहीत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असा दुर्दैवी अशी ही घटना घडली. मी माननीय आयुक्तांना याबाबत काल रात्रीच अवगत केलं होतं. आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ मागितली होती. आयुक्त काही कामास्तव दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त 2 यांना सांगून बैठक आयोजित केली. सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो. मग कार्यकारी अभियंता कलाल असतील, मनीषा प्रधान मॅडम असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत, इव्हन MMRDAचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा केली. त्यांना देखील त्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या. DCP प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल. मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी अपघात प्रवण अशी क्षेत्र तयार होतात त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या बैठक आयोजित केली. योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. मी आयुक्तांकडे एकच मागणी केली आहे की ह्या अशा प्रकारच्या दुर्घटना, शेवटी कोणाचाही जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा मनुष्याने दिलेला जीव आहे आणि तो जाणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. त्या दृष्टीने अतिशय कठोर पावलं उचलणं आणि रायलादेवी तलावाच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही आपण ज्या म्हणतो जे काही लॅकुनाज आहेत, ज्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या देखील तातडीने दुरुस्ती करण्याचं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देखील अगदी तातडीने त्या सगळ्या करण्याच्या बाबत अगदी मला आश्वासन दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.
विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता करारात जबाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिलाय. डॉक्टर आव्हाडे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसंच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. आव्हाडे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या. तसंच पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले. या प्रसंगी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कुणी दिला? सत्ताधारी पक्षात असल्यानंच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून आहे. गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत. माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतलेला आहे. असं लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचं काय होणार? आमच्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा शंड नाही. या गोष्टीचा करारात जवाब मिलेगा असा इशारा दिलाय. या आंदोलनात साबिया मेमन, राजेश कदम, राजेश साटम, सुनील सोनार, रत्नेश दुबे, रिंकू सिंग, देवेंद्र इनपुरे, संगीता शेळके, प्रतिभा टपाले इत्यादी सहभागी झाले होते. दिवा परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची आणि नागरी जीवनातील अडचणी दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिवा भाजपाच्या वतीनं दिवा चौकात जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. फेरीवाल्यांच्या अनधिकृत व्यवसायामुळे रस्ते झाले असून शाळकरी मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना चालणं सुद्धा कठीण झालंय. या अडथळ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात येते. यावेळेला भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला इशारा दिला की जर लवकरात लवकर फेरीवाला हटाव मोहीम राबवली नाही तर पुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडलं जाईल. स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून दिव्याचा शिस्तबद्ध विकास व्हावा अशी अपेक्षा यावेळेला व्यक्त करण्यात आली. परिवहन सेवेतील जुन्या झालेल्या 33 बसेस भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. 15 वर्ष जुन्या झालेल्या आणि मुदत संपलेल्या डिझेल आणि सीएनजीच्या एकूण 33 बसेसचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून प्रशासनाला जवळपास 1 कोटीची कमाई होणार आहे. बसच्या विक्रीकरता शासकीय परवानगी मिळणं आवश्यक आहे. ती मिळताच ऑगस्ट महिन्यात भंगार बसेसची ऑनलाईन पद्धतीनं लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे परिवहन सेवेमध्ये सध्याच्या घडीला सुमारे 435 बसेस आहेत. त्यामध्ये 123 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसेस देखील प्रशासनाकडे आहेत. त्यातील एकूण 33 बस 15 वर्ष जुन्या झाल्या असल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली. या बसेस आकारात पडून असल्यानं डेपो हाऊसफुल झालेत. दरम्यान या भंगार जमा 33 बसेस ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. बसेसची लिलावात विक्री झाल्यास परिवहनच्या तिजोरीत लक्ष्मी दर्शन होईल. अनेक कारणांना परिवहन सेवेला ग्रासलंय. नादुरुस्त बसेस, त्यांची योग्य रीतीनं न केलेली दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि प्रशासनाचा नसलेला अंकुश या आणि इतर कारणांनी ही परिवहन सेवा नेहमीच वादात राहिली आहे. तब्बल 153 बसेस यापूर्वी ज्या कळवा आणि वागळ्या घरात पडून होत्या त्या नादुरुस्त भंगारातील बसच्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळूर इत्यादी शहरातील व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळेला 5,82,00,000 रुपये पालिकेच्या परिवहन विभागाला मिळाले होते. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सद्यस्थितीत एकूण 435 बसेस आहेत. लवकरच आम्ही जुन्या 33 बसेसच्या विक्रीची ऑनलाईन पद्धतीनं लिलाव प्रक्रिया राबवणार आहोत. त्याकरता आवश्यक त्या विविध शासकीय परवानग्या आम्हाला काही दिवसात मिळणार आहेत. त्यानंतर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. माझगाव डॉकचे चेअरमन यांचं मस्के यांना आश्वासन. ठाणे शहरात मध्यरात्री वाहतूक बदल लागू आणि नगरसेवकांची तातडीनं सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर, कोलपाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.